नमस्कार प्रेक्षक हो, तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या या यूट्यूब चॅनेलमध्ये. या मालिकेमध्ये आता मोठा असा धमाका आणि ट्विस्ट एकसाथ होणार आहे. तर प्रेक्षक हो, राजकुमारचं सत्य आता सगळ्यांच्या समोर येणार आहे आणि मेन म्हणजे सावली आणि सारंग एकमेकांच्या समोर येणार आहेत. तर प्रेक्षक हो, हे सगळं कसं होणार आहे ते मी तुम्हाला या व्हिडिओमधून सांगणार आहे. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक नक्की करा. तर प्रेक्षक हो, आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे, सावली आता जगन्नाथजींसोबत राहत असते. अबीर सोबत ती खूप खुश असते, पण आतून मनातून तिला सारंगची आठवण अजूनही येत असते, कारण तिचं सारंगवरती अजूनही प्रेम असतं. तर दुसरीकडे आपण पाहतो, सारंग आपली मुलगी ओवी जी रोडवरून त्याने उचलून आणलेली असते, पण असते मात्र सावली आणि सारंगची मुलगी. त्याला हे सत्य अजूनही माहीत नसतं, पण त्याच मुलीला आपलं सगळं सर्वस्व मानून तो तिच्यासोबत आता राहत असतो. पण ही गोष्ट तिलोत्तमाला बिलकुलही मान्य नसते. तिलोत्तमा म्हणत असते, ती रोडवरची मुलगी ती मला या घरामध्ये अजिबात आवडत नाही, पण मी सारंग खातीर आणि अमृताच्या खातीर तिला या घरामध्ये ठेवलेलं आहे. कारण की अमृता जी आहे ती वेडी झाली होती, पण ती मुलगी या घरामध्ये आली, अमृता तिच्यामध्ये रमली आणि ती पुन्हा व्यवस्थित झाली. त्यामुळे त्या मुलीचे उपकार म्हणून तिलोत्तमा तिला जगवत आहे असं तिलोत्तमाचं म्हणणं असतं. पण ती मुलगी तिलोत्तमाला तिच्या समोर सुद्धा आवडत नाही. तर दुसरीकडे पाहतो की राजकुमार आणि मोनिका हे आपसमध्ये आता भांडण करायला लागलेले असतात. मोनिकाला सुद्धा राजकुमारशी काही एवढं घेणं देणं नसतं. तिला फक्त आणि फक्त ही घर, ही प्रॉपर्टी, हे सारं अंपायर तिला तिच्या नावावरती करायचं असतं आणि त्यासाठीच ती राजकुमारचा साथ देखील देत असते. पण ऐन टायमिंगला ती राजकुमारला सुद्धा धोका द्यायला कमी जास्त करणार नाही, मागे पुढे बघणार नाही. तर मित्र हो, आपण आता पाहतो की इकडे ओवी मात्र तिच्या रूममध्ये असते. बाबांनी तिच्यासाठी गिफ्ट आणलेलं असतं. ते गिफ्ट उघडून त्यामधली बाहुली जी आहे ती तिच्यासोबत खेळत असते. तितक्यात काय इकडे शुभ्रा त्या ठिकाणी येते आणि शुभ्रा ओवीला म्हणत असते, काय गो ओवी, काय खेळतेस, मला पण हे गिफ्ट हवं आहे, हे मला दे म्हणून. पण ओवी म्हणते, नाही नाही, हे माझ्या बाबांनी आणले माझ्यासाठी, मी हे तुला नाही देऊ शकत, तू दुसरं काहीतरी घे, पण याला हात नको लावू. पण तितक्यात काय आता शुभ्रा रडायला लागते. ती म्हणते, थांब, मी ना तुझं नाव माझ्या मम्माला सांगते, थांब तू बघ आता गंमत. आणि शुभ्रा तिथून निघालेलीच असते. ओवी तिला आवाज देते. ओवी म्हणते, प्लीज प्लीज तुझ्या मम्माला नावच नको सांगू, हे घे, तुला काय हवं ते घातलं, पण तुझ्या मम्माला माझं नाव नको सांगू म्हणून. पण शुभ्रा काही ऐकत नाही आणि ती जाऊन तिच्या मम्माला म्हणजेच मोनिकाला नाव सांगत असते. आता मोनिका तिच्या रूममध्ये असते. ती अगोदरच खूप चिडलेली असते. तिला अगोदरच कळत नाही की आपण कशा प्रकारे आता हे सगळं करायला हवं, कारण की तिलोत्तमा काडीचंही कोणाचं ऐकत नाही. आणि मग काय, आपण आता हे सगळं कसं करणार या विचारामध्ये असणार. किती दिवस झालं मी या घरामध्ये सगळं राहून प्रयत्न करत आहे, पण अजूनही मला काहीच हाती लागत नाहीये. या विचारामुळे मोनिका खूपच डिस्टर्ब झालेली असते. त्यात आणि आपण ही सावली नावाची कंपनी बंद करायचा खूप प्रयत्न करत आहोत, पण तरीही ती बंद होत नाहीये. सारंग आणि तिलोत्तमा त्यासाठी राजी होत नाहीयेत. हे जेव्हा आता इकडे मोनिकाच्या लक्षात येतं तेव्हा ती खूप रागवते, चिडचिड करत असते आणि तिथे नेमकी येते ती म्हणजे शुभ्रा. शुभ्रा सांगत असते, मम्मा बघ ना ती ओवी. तर आता शुभ्राकडे बघते आणि म्हणते, काय काय केलं त्या ओवीने. आणि तिला अजूनच जास्त राग येतो. आता ती कुणाचा राग कुणावरती काढते. आता मोठ्यांचा इकडे राग ती लहान मुलीवरती, निष्पाप मुलीवरती काढत असते. ती आता इकडे ओवीकडे गेलेली असते. ओवीला म्हणत असते, काय गं ओवी. पण ओवी तिथून पटकन पळून जाते आणि हॉलमध्ये जाते. तर आता हॉलमध्ये तितक्यात सारंग त्या ठिकाणी आलेला असतो. आता इकडे मोनिकाने ओवीला चांगलीच दमदाटी बेडरूममध्ये दिलेली असते. ओवीला माहीत असतं आता ही मोनिका काकी मला ओरडणार, म्हणून तू जा. ओवी आता तिथे बसलेली असते आणि ओवीच्या जवळ सारंग येतो. सारंग ओवीला विचारत असतो, काय झालं बाळा, एवढी का भिलीस तू. तर ओवी म्हणते, काय नाही बाबा, काय नाही. पण आता इकडे मोनिका त्या ठिकाणी आलेली असते. मोनिकाने ओवीला धमकी दिलेली असते, जर माझ्याबद्दल काही सांगितलंस ना तर बाबाला तुझ्या जिवंत मारेन, असंच सांगितल्यामुळे ओवी तर जास्तच भिलेली असते. पण सारंग तिला समजवत असतो, मी आहे ना इथे, काय झालं मला सांग बघू, मी मी सगळं हँडल करतो, तू मला सांग, तुला काय होतं, काय एवढी भीत असतेस तू सतत, काय होतंय मला सांग, मला सांग ओवी, असं आता तो म्हणत असतो आणि ओवीला धीर देण्याचा, तिला बोलतं करण्याचा तो प्रयत्न करत असतो. ओवीला सुद्धा वाटतं की आपला बाबा इथं आहे ना, बाबाला सगळं सांगून टाकावं, म्हणजे बाबा आपल्याला या मोनिका काकीपासून वाचवेल म्हणून. मग काय आता मोनिका काकी तिथे बाजूलाच असते. तर आता ती सारंगला
म्हणजे सांगणार बाबा. आणि तितक्यात काय मोनिका बाजूला असलेला चाकू सारंगच्या पोटाजवळ आणते. तितक्यात ओवी एवढी जोरात अशी किंचाळते की घरातले सगळेच लोक पळतच बाहेर येतात. आता ओवी ओवी म्हणते बाबा काय नाही आणि ती बाबाला मिठी मारते. तर घरातले सगळेच म्हणतात की काय आहे सारंग, हे कोण तू मुलगी रस्त्यावरून घेऊन आलायस आणि ही घरामध्ये हमेशा हिचं काही ना काही नाटक चालू असतं म्हणून, अशी तिलोत्तमा म्हणत असते. पण सारंग तिच्यावरती ओरडतो, आई काय बोलतेस तू, अगं ओवी अजून लहान आहे, तू तिच्यासमोर अशा गोष्टी करतेस, तुला किती वेळा सांगितलं ती माझी मुलगी आहे म्हणून. तर आता इकडे तिलोत्तमा गप्प बसते. त्यानंतर आपण पाहतो की सारंग तिला घेऊन आपल्या बेडरूममध्ये गेलेला असतो आणि तिला नेऊन झोपवतो. तर दुसरीकडे आपण आता पाहतो की सावलीला काळजी लागलेली असते अभिरीच्या शिक्षणाची. त्यामुळे ती जगन्नाथजींना म्हणत असते की बेळगावला जायचं आहे, त्याचे जे सर्टिफिकेट आहे ते तिथून आणायचे आहेत. लिव्हिंग सर्टिफिकेट शिवाय ते नवीन ॲडमिशन आपण घेऊ शकत नाही. पण आता तिकडे गेलं तर रतन सोडेल आणि आपल्याला सोडणार नाही. आणि मावशीने सुद्धा सक्त ताकीद दिलेली आहे पुन्हा इकडे येऊ नका म्हणून, कारण तो रतन तिथे आहे म्हणून. तर आता जगन्नाथजी म्हणतात मी 2 दिवसासाठी बेळगावला जातो आणि तिथून सगळं काही काम करून घेऊन येतो. त्यावरती सावली सुद्धा म्हणते ठीक आहे चालेल. मग दुसऱ्याच दिवशी आता इकडे जगन्नाथजी बेळगावला गेलेले असतात. सावलीने मावशीला फोन करून सांगितलेलं असतं की जगन्नाथजी येत आहेत म्हणून. मग काय मावशीने सगळी त्यांची राहण्याची खाण्याची सगळी सोय केलेली असते. तर आता सावली जी आहे ती घरी एकटीच असते. आपण पाहतो की इकडे आता ओवी जी आहे ती अबीरकडे जाण्याचा हट्ट धरत असते. ती म्हणत असते अबीर इथेच आहे, अबीरने मला त्याचा ॲड्रेससुद्धा पाठवलेला आहे बाबा, व्हॉट्सअपवरती लाईव्ह लोकेशन त्याने मला पाठवलेलं आहे. चल ना आपण अबीरला भेटूयात, मला या घरामध्ये खूप कसं तरी होतं, मला या घरामध्ये थांबावंसं वाटत नाही. अबीर माझा खूप चांगला मित्र झालाय बाबा, मला तिच्याशी खेळायचंय, थोडा वेळ बोलायचं त्याच्याशी. त्यावरती सारंगलाही वाटतं की सकाळपासून ओवी आज खूपच भिली, तिला आपण थोडंसं बाहेर नेलं तर तिलाही बरं वाटेल म्हणून. मग सारंग आता ओवीकडून मोबाईल घेतो आणि पाहतो तर काय अबीरचं लोकेशन हे जगन्नाथजींच्या घराजवळ दाखवत आहे. मग आता सारंग विचारात पडतो, अबीर आणि जगन्नाथजींच्या घरी. त्यावरती आता सारंग विचार करतो की ठीक आहे आपण आता इकडे अबीरला भेटायला जाऊयात म्हणून. ओवी म्हणते त्याला फोन करून सांगू नका, आपण त्याला सरप्राईज देऊया बाबा. आणि मग काय सारंग ओवी आता इकडे बाहेर निघालेले असतात. तिलोत्तमा सारंगला म्हणत असते की काय झालं सारंग, एवढ्या रात्री कुठे निघाला आहेस. सारंग म्हणतो की अगं ओवीला जरा बाहेरून फिरवून आणतो. त्यावरती आता तिकडे दोघेही आता बाहेर गेल्यानंतर मोनिका मात्र तिलोत्तमाचे कान भरायला चालू करते. बघितलं ना ती पोरगी सारंगला कशी तिच्या तालावरती नाचवते. जसं ती पोरगी म्हणेल तसं सारंग करतो. पण कंपनीतल्या कामामध्ये मात्र काहीच हातभार लावायला नको, कंपनीतलं काही डिसिजन घ्यायला नको. आणि अशा या गोष्टीसाठी सारंगकडे बरोबर टाईम असतो. त्यावरती तिलोत्तमाला सुद्धा आता सारंगचा राग यायला लागलेला असतो. तर आता मोनिकाला सुद्धा असं वाटतं की ही तिलोत्तमा आता काहीच कामाची राहिलेली नाहीये. ती काही सारंगला काहीच बोलणार नाही किंवा सारंगला कंपनीतून काढून सुद्धा टाकणार नाही. कारण की तिचं एकच मत असतं की सारंगनेच ही कंपनी मोठी केलेली आहे. त्यामुळे आता मोनिका विचार करते मला या बाईचा काटा काढायलाच हवा. पण आपण पाहतो की आता सारंग आता जगन्नाथजींच्या घरी गेलेला असतो. सारंगला समजतं हे जगन्नाथजींचंच घर आहे म्हणून. सारंग आतमध्ये जातो. तर आता इथे कोण बरं आलं असेल, सावली विचार करते. जगन्नाथजी तर घरी नाही आहेत, मग त्यांच्याकडे कोण आलं असेल असं म्हणते आणि ती आता अबीरला आतमध्ये पाठवते. मग काय आता इकडे सावली दरवाजा उघडते. तर दरवाजात आता सारंग उभा असतो. सारंगला पाहून सावली तर अगदी थक्कच होते. सारंग सर आज इकडे, आणि तिला काहीच कळत नाही. तर आता सावली आतमध्ये निघालेली असते. तर सारंग आत येतो आणि सावली तू आणि इथे हे सगळं काय आहे सावली असं म्हणते. तर ओवी आता अबीरच्या शोधामध्ये आतमध्ये गेलेली असते. अबीर आणि ओवी आतल्याच रूममध्ये खेळत असतात. तर सावली आता सारंगच्या समोर येऊन उभा राहिलेला असतो. सावलीला आता त्याच्याशी काय बोलावं काहीच कळत नाही. सावली म्हणते सारंग सर तुम्ही इथे कशाला आलात, इथून जावा बघू आत्ताच्या आत्ता, मला तुमच्याशी काही एक बोलायचं नाहीये. सारंग म्हणत असतो ओवी ही माझी मुलगी नाहीये, अगं ती मला रस्त्यावरती भेटली, तुझा काहीतरी गैरसमज होतोय सावली. पण अबीरचं काय, तू तर मात्र दुसरं लग्न करून मोकळी झालीस ना, मला डिवोर्स दिलास तू, मला का असं फसवलंस म्हणून. त्यावरती आता सावली सुद्धा आपलं मन मोकळं करते. म्हणते फसवलं, मी तर तुम्हाला सांगण्यासाठी आले होते की मी प्रेग्नेंट आहे म्हणून. मग सारंगला मोठा धक्काच बसतो. सारंग म्हणतो म्हणजे अबीर माझा मुलगा आहे, तरी त्याला पाहिल्या क्षणी मला असं वाटायचं की हा माझ्यासारखाच आहे, मी पण लहानपणी असाच होतो. त्यावरती आता सावली म्हणते म्हणजे तुम्हाला माहीत नव्हतं का मी प्रेग्नेंट आहे ते.
सारंग आता सगळं सांगायला सुरुवात करतो. सावलीनं सुद्धा आतापर्यंत जे काही घडलेलं होतं ते सारं सांगितलेलं असतं. त्या दोघांच्याही डोक्यामध्ये आलेलं असतं की आता हे सगळं राजकुमारनेच घडवून आणलेलं आहे. पण आता त्याने हे असं का केलं असेल बरं, असा प्रश्न आता इकडे सारंगच्या समोर उभा राहिलेला असतो. सारंग म्हणत असतो की नाही, मी आता सावली ठरवले की मला तुझी साथ द्यायची आहे. जरी आईनं तुला माघारी घरामध्ये नाही घेतलं ना, तरी मी घर सोडेन आणि तुझ्याकडे माघारी येईन. आता आपली 2 मुलं आहेत, तू आहेस, तू मला भेटलीस, आता मला काही नको बाकी बघ. सावली म्हणते नाही, असं कसं, अगोदरच माझ्यावरती खूप मोठे आरोप लागलेले आहेत. आता जर मी तुम्हाला तुमच्या आईपासून तोडलं ना, तर त्या मला कधीच माफ करणार नाहीत. आणि तुम्ही तर म्हणताय बाबा पण घरी नाही आहेत, त्यामुळे आता राजकुमार घरी एकटेच आणि ते कधी काहीच करू शकतात, ते प्रॉपर्टीसाठी काही करू शकतात, असं आता सारंगला ती सांगत असते. सारंग सर, तुम्ही थोडे दिवस तिथंच थांबा, आपण बघू काय ते, असं आता सावलीने सारंगला समजवलेलं असतं. तर आता खूप दिवसातून सावली आणि सारंग भेटलेले असतात आणि ते सारंग अख्खी रात्र आता तिथेच घालवणार असतो. सारंग सारंग आता दुसऱ्या दिवशी घरी गेलेला असतो. इकडे इकडे आता मोनिकाला कळत नाही की सारंग संपूर्ण रात्र कुठे होता म्हणून. आता ती तिलोत्तमाचे पुन्हा कान भरण्यासाठी गेलेली असते. सारंग आणि ओवी रात्रभर बाहेर होते. कुठे होते काय तुम्हाला तरी माहीत आहे का म्हणून. त्यावरती तिलोत्तमा मोनिकाला चांगलीच ओरडते. मोनिका रागातच आता बेडरूममध्ये गेलेली असते. आता राजकुमार तिला म्हणतो, काय झालं, का अशी तोंड पाडून आलेली आहेस म्हणून. मोनिका म्हणते, काय करणार, ती थेरडी प्रत्येक वेळी मलाच काही ना काही बोलते. तिला तिच्या मुलाला काय एवढं सोनं लागलेलं आहे काही कळत नाही. त्याने कितीही चुका केल्या, कितीही काही केलं तरी त्याला एका शब्दानेच बोलत नाही ती. त्या थेरडीचा आता मला इंतजाम लावावाच लागेल. हा सारंग तर असाही घराच्या बाहेरच असतो, त्याला तर काय कळणार आहे. आणि मग ती काय आज आता तिच्या गुंडांना फोन करते. तर इकडे आपण पाहतो की सावली आणि अबीर आता मंदिरामध्ये जायचा प्लॅन करत असतात. अबीर म्हणतो, आई मला इथं फिरायचं आहे, आज एकादशी आहे, चल ना विठुरायाच्या मंदिरामध्ये. तर आपण पाहतो की तिलोत्तमा सुद्धा आता इकडे मंदिरामध्ये निघालेली असते. तिलोत्तमा आणि अमृता दोघेही आता मंदिरामध्ये चाललेले असतात. मंदिरामध्ये गेल्यानंतर सावली आणि अबीर जे आहे ते मंदिरामधून जाऊन आल्यानंतर बाहेर पाहतो तर काय तिलोत्तमा सुद्धा असते. सावली आता तिलोत्तमाला पाहते आणि ती एका बाजूला लपून बसलेली असते. पण अबीर मात्र तिच्या जवळ नसतो. अबीर मात्र बाहेरच्या कट्ट्यावरती खेळत असतो. मग काय आता तिलोत्तमा जाऊन येते. अमृता सुद्धा तिच्यासोबत असते. अमृता तिलोत्तमाला म्हणत असते की दर्शन मात्र छान झालं, आई तुम्ही इथेच थांबा, मी प्रसाद घेऊन येते म्हणून. मग काय आता तिलोत्तमा तिथेच बाहेर थांबलेली असते. तर अबीर तिथेच बाजूला खेळत असतो आणि अमृता आतमध्ये ताट आणण्यासाठी गेलेली असते. हे सगळं लपून आता सावली पाहत असते, कारण तिला तिलोत्तमाच्या समोर यायचं नसतं. पण तितक्यात काय होतं की वरती मंदिराच्या इथे काम चालू असतं आणि एक जो दगड आहे तो आता खाली पडणार असतो, भिंतीचा एक थोडासा भाग खाली पडणार असतो. तितक्यात ते सगळं अबीर पाहतो आणि अबीर मात्र आता इकडे तो पाहून अबीर पळतच अगदी तिलोत्तमाकडे जातो, तिचा हात ओढतो आणि तिला पुढे खेचून घेतो. अबीर आणि तिलोत्तमा खाली जमिनीवरती पडलेले असतात आणि वरतून भिंतीचा एक मोठा भाग खाली पडतो. आता हे बघून सगळेच लोक तिथे जमतात आणि सगळेजण विचारत असतात, तुम्ही ठीक तर आहात ना म्हणून. त्यावरती आता तिलोत्तमाला मोठा धक्काच बसतो. तिलोत्तमाला कळतच नाही की हे सगळं कसं काय झालं. पण भिंतीच्या पाठीमागे उभं राहून एक माणूस तिथे काम करत असतो आणि त्याचाच धक्का लागल्यामुळे ते सगळं जे आहे ते खाली पडलेलं असतं. तर आपण पाहतो की आता इकडे अबीर जो आहे तो तिलोत्तमाला म्हणत असतो की आजी तुम्ही ठीक तर आहात ना म्हणून. तिलोत्तमाला सुद्धा त्याला पाहून खूप आनंद झालेला असतो. तिला वाटतं की आपला पण एक नातू असता तर सेम असाच असता. ती त्याच्याकडे अगदी एकटक पाहतच बसते आणि त्याचे आभार देखील मानत असते. अमृता सुद्धा पळत आलेली असते आणि म्हणत असते की आई तुम्हाला काही लागलं तर नाही ना म्हणून. त्यावरती तिलोत्तमा म्हणते, नाही अगं, या छोट्याशा मुलाने बघ ना मला वाचवलं. आता बघ ना, ह्याच्याकडे बघून असं मला का कोणाच ठाऊक वाटते की हा आपलाच कोणीतरी आहे म्हणून. आणि अबीर तिथून आता पळून मंदिरामध्ये गेलेला असतो. तिलोत्तमा म्हणत असते, माझा सारंग ना असाच होता ग, एवढासा चेहरा त्याचा, असाच सेम दिसायला होता, क्यूट होता ग, असा छानसा, असेच त्याचे डोळे नाक सेम माझ्या सारंगसारखाच दिसतोय ग. सारंगचा जर मुलगा असताना तर सेम असाच दिसला असता असं मला वाटत आहे. तर आपण पाहतो की आता अमृताला हे सगळं ऐकून थोडंसं वाईट वाटतं, कारण की आपण कोणीच या घराला वारीस देऊ शकलं नाही. तर आता तिलोत्तमा आणि अमृता तिथून निघालेले असतात तर काय आता इकडे मोनिकाने गुंड पाठवलेले असतात तिलोत्तमाच्या गाडीचा ॲक्सिडेंट करण्यासाठी. आणि मग काय आपण पाहतो की सावली आणि अबीर सुद्धा आता त्याच गाडीच्या पाठीमागे रिक्षात बसतात आणि तेही घरी जाण्यासाठी निघालेले असतात.
तिलोत्तमाची गाडी जरा पुढे गेल्यानंतर गुंडांची गाडी येते आणि त्यांच्या गाडीला पाठीमागून ठोक मारते. मग ती गाडी जी आहे तिचा ॲक्सिडेंट होतो आणि आपण पाहतो की तिलोत्तमा आणि अमृता मात्र आता बेशुद्ध अवस्थेत पडलेले असतं. गाडीचा मोठा असा ॲक्सिडेंट झालेला असतो. आता सावलीला माहीत असतं आपल्या समोरची गाडी त्यांचीच आहे आणि अबीर म्हणतो, आई आई त्या बघ ना आजी, मी त्यांनाच आत्ताच वाटचवलं ना. त्यावरती सावली आता अबीरला घेऊन बाहेर आलेली असते आणि त्या गाडीतून तिलोत्तमा आणि अमृताला बाहेर काढलेलं असतं. आता तिलोत्तमा थोडीशी शुद्धीत आलेली असते आणि ती सावली आणि अबीरला पाहते. तू तू आणि एवढ्यात ती बेशुद्ध पडते. अमृतासुद्धा बेशुद्ध झालेली असते. आता ही सावली जी आहे त्या दोघींनाही रिक्षात घालते, हॉस्पिटलला नेते आणि डॉक्टरला सांगून त्यांचा इलाज करायला घेतलेला असतो. इकडे तोपर्यंत सारंगला फोन करून सुद्धा सांगितलेलं असतं. सारंग आता त्या ठिकाणी आलेला असतो. आता डॉक्टरांनी उपचार केलेले असतात. डॉक्टर सांगत असतात की यामध्ये जे आहे तुमच्या आईंची तब्येत खूपच खालावलेली आहे, त्यांना खूप मार लागलेला आहे. दुसरे जे आहे त्यांना थोडंसं ठीक आहे म्हणून. आता इकडे सारंग सावलीचे आभार मानत असतो. सावली म्हणते, हे काय बोलताय, हे सगळं माझं कर्तव्यच आहे ना, असं वेगळं असं काहीच केलेलं नाही आहे मी. त्यावरती आता इकडे अबीर म्हणत असतो की खरंच मला ना त्या आजींना पाहिलं तेव्हा पण मंदिरामध्ये त्यांच्या डोक्यावरती जे आहे ते दगड पडला होता. सावली म्हणते, एकाच दिवशी असे 2-2 ॲक्सिडेंट कसे काय होऊ शकतात बरं? तर हे काही प्लॅन वगैरे तर नाही ना कोणाचा? त्यावरती आता सारंगच्या डोक्यातसुद्धा विचारचक्र चालू झालेलं असतं. मग काय आता इकडे तिलोत्तमा थोड्या वेळानंतर शुद्धीवरती येते आणि त्यानंतर ती आता सावलीबद्दल विचारते. कारण तिला समजलेलं असतं की तो अबीर जो आहे तो सावलीचाच मुलगा आहे. त्याने जे आहे सावलीसोबत तिला बघितलेलं असतं. मग आता तिलोत्तमा अबीरबद्दल विचारत असते, सावलीबद्दल विचारत असते, कुठे ती मुलगी, तिला आत बोलव सारंग. मग काय सावली आतमध्ये आलेली असते, अबीरसोबत असते. मग ती विचारत असते की हा मुलगा? त्यावरती सावली आता सगळं काही सांगत असते की होय, हा मुलगा सारंग सरांचाच आहे, तुमच्या घरचा वंश आहे म्हणून. त्यावरती तिलोत्तमाला खूप आनंद झालेला असतो. ती अबीरला अगदी जवळ घेते, घट्ट मिठी मारत असते. कारण की तिला वंश हवा असतो, एक मुलगा हवा असतो, आपल्या घराण्याचा वारीस तिला हवा असतो आणि त्यामुळे ती खूप खुश झालेली असते. इकडे अमृतासुद्धा आता उठून तिथे आलेली असते. तीही सावलीला भेटते, तिला खूप आनंद झालेला असतो आणि आता सगळेजण एकत्र झालेले असतात. तिलोत्तमाने सुद्धा आता मोनिका आणि राजकुमारचं बोलणं ऐकलेलं असतं. त्यांनाही कळत असतं की ती दोघे या सगळ्या प्रॉपर्टीच्या मागे लागलेले आहेत. त्यांना फक्त आणि फक्त शुभ्रा हे नाव मोठं करायचं आहे. माझ्या सारंगचा संसार आता पुन्हा व्यवस्थित व्हावा असं आता तिलोत्तमाला वाटायला लागलेलं असतं. कारण की तो एकटा पडेल या सगळ्या घरातल्यांमध्ये. त्यामुळे आता ती जी आहे ती सावलीला रिक्वेस्ट करते की तू घरी चल म्हणून. मग काय आता सावली तिलोत्तमासोबत जायला पहिल्यांदा तर तयार नसते. मग आता इकडे सावली तयार होते आणि मग आता तिलोत्तमा, अमृता, सावली आणि अबीरला घेऊन घरी गेलेले असतात. घरातल्यांना तर हे सगळं बघून मोठा धक्काच बसतो. पण अजूनही सावलीने राजकुमारचं सारं सत्य सगळ्यांच्या समोर सांगितलेलं नसतं. ती अजूनही शांत बसलेली असते. कारण तिला अजून एक चान्स द्यायचा असतो, तो म्हणजे राजकुमारला. कारण की तिलोत्तमा खूप आता खचलेली आहे. घरामध्ये बाबाही नाहीत आणि जर आता पुन्हा राजकुमारबद्दल अजून काही समजलं तर तिलोत्तमा अजून खचतील, त्यांची तब्येत अजून खालावेल. त्यामुळे ती आता शांत बसलेली असते. सावलीला घरात बघून इकडे मोनिकाला मात्र आता खूप राग आलेला असतो. ती आता तनतन करत राजकुमारवरती ओरडत असते. काय सांगितलं होतं मी तुला? बांगड्या भर बांगड्या, तू काहीच कामाचं नाहीस रे. मी तुला सावलीबद्दल सुद्धा सांगितलं होतं, पण तू त्या माणसांच्या भरोशावरती राहिलास. तू स्वतः तिथे जाऊन चेक करायला हवं होतंस. पण आता काय झालं, शेवटी ती सावली आपल्या या घरात आली आणि आता सगळं व्यवस्थित होणार सारंग आणि सावलीचं. आणि आपण कुठे जाणार? आपण या घराच्या बाहेर जाणार. हेच आता तुला करायचं होतं ना, म्हणून तर मला गप्प केलंस ना. यावरती राजकुमार सुद्धा खूप चिडतो आणि तिथून निघून गेलेला असतो मित्रांनो. तर मित्रांनो, अशा पद्धतीने सावली आणि सारंगला आता तिलोत्तमा स्वतः घरात आणणार आहे. कारण खास आणि खास म्हणजे अबीरमुळे. आता सारंगकडून तिलोत्तमाला समजलेलं असतं की ओवी देखील सावलीचीच मुलगी आहे म्हणून. कारण की त्या रात्री सावलीला 2 मुलं झाली होती. हे सगळं सारं सत्य आता ती तिलोत्तमाला सांगत असते. पण तिलोत्तमा तिला सांगते, मी कोणतेच गुंड पाठवलेले नव्हते. पण ही गोष्ट सावलीला सुद्धा समजलेली असते. कारण की जेव्हा राजकुमारबद्दल घरामध्ये जगन्नाथजींचा विषय निघाला असतो तेव्हा सारंगने सावलीला सारं सत्य सांगितलेलं असतं आणि हेही सांगितलेलं असतं सावलीने की मी राजकुमारकडे फाईल दिली होती. मग या सगळ्यांमध्ये राजकुमारच दोषी आहे हे आता सावलीला माहीत असतं.
त्यामुळे ती तिलोत्तमाला माफ करत असते. तिला वाटत असतं की तिलोत्तमाचा यामध्ये काहीच हात नाही आहे. तर मित्रांनो, तुम्हाला लवकरात लवकर सावली आणि सारंग दोघेही एकत्र भेंदळ्यांच्या घरामध्ये पाहिजे असतील ना, तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा. जास्तीत जास्त लाईक करा, जेणेकरून असंच आता लवकरात लवकर आपल्याला पाहायला मिळेल. धन्यवाद.